God is good all the time God is good. मित्र हो, शास्त्राप्रमाणे प्रभू येशू हा अब्राहमाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र असे म्हटले आहे. पण खरोखर प्रभू येशू हा दावीद पुत्र होता का? कारण लूक चॅप्टर 20 आणि मत्तई चॅप्टर 22 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की परोशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, ख्रिस्ताविषयी तुम्हाला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे? ते त्याला म्हणाले, दाविदाचा. त्यावर त्याने त्यांना म्हटले, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे कसे म्हणतात? कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. दावीद त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा? मित्र हो, शास्त्राप्रमाणे योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता. पण मदर मेरी, आई मरिया ही दावीद घराण्यातील होती का? तर नव्हती. हे एक फार मोठे लपलेले रहस्य आहे. ह्या वचनाकडे जरा लक्ष द्या. मत्तई चॅप्टर 1 वर्स 1 मध्ये लिहिलेलं आहे, अब्राहमाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. अब्राहमाला इसहाक झाला, इसहाकाला याकोब झाला व याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. नंतर इथे यहुदापासून 14व्या पिढ्यामध्ये ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला आणि शेवटच्या 14 पिढीमध्ये याकोबाला योसेफ झाला. इथे लक्ष द्या, ज्या मरियेपासून म्हणजे ज्या स्त्रीपासून ख्रिस्त म्हटलेला म्हणजे देवाचा पुत्र म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. लूक चॅप्टर 1 वर्स 27 मध्ये लिहिलेलं आहे, ती म्हणजे मरिया आई दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मरिया आई दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती. इथे हे नाही लिहिलं की मरिया आई दाविदाच्या घराण्यातील होती. मग मरिया आई ही कोणत्या वंशातील आणि कोणत्या घराण्यातील होती? उत्पत्ती चॅप्टर 3 वर्स 15 मध्ये लिहिलेलं आहे, आणि तू म्हणजे सैतान व स्त्री म्हणजे मरिया आई, तुझी संतती व तिची संतती म्हणजे स्त्रीची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. मित्र हो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म फक्त एका स्त्रीपासून झाला होता, म्हणजे आई मरियेपासून. मित्र हो, परमेश्वराने पवित्र निष्कलंक मरियेला जगाच्या स्थापनेपासूनच आपल्या पुत्राची आई म्हणून निवडलेली होती. तसेच यशाया चॅप्टर 7 वर्स 14 मध्ये लिहिलेलं आहे, ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी म्हणजे आई मरिया गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ठेवील. मित्र हो, आणि परमेश्वराने योसेफाला फक्त मरियमातेला व बाळ येशूला सांभाळण्यासाठीच निवडले होते. मित्र हो, योसेफ हा नीतिमान मनुष्य होता, पण मरिया आईचा स्वीकार न करण्याचा व मरिया आईला गुप्तपणे सोडून जाण्याचा विचार करत होता. पण देवाच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व मरिया मातेचा स्वीकार करण्यास सांगितले. नंतर योसेफ हा फक्त परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करत होता. मत्तई चॅप्टर 2 वर्स 13 आणि 20 आणि 21 मध्ये लिहिलेलं आहे, ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक म्हणजे बाळ येशू व त्याची आई म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आई, आई मरिया ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण
बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. तसेच चॅप्टर 20 आणि 21 मध्ये लिहिलेलं आहे, उठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशात जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. तेव्हा तो उठला आणि बालकाला म्हणजे बाळ येशूला व त्याच्या आईला म्हणजे मरिया आईला घेऊन इस्रायलाच्या देशात आला. इथे लिहिलेलं आहे, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला म्हणजे देवाचा पुत्र म्हटलेला येशू जन्मला, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म स्त्रीपासून झाला होता, म्हणून त्याला मनुष्याचा पुत्र, मानवपुत्र असे म्हटले आहे. मित्रहो, पुष्कळ लोकांचा आई मरियेबद्दल गैरसमज आहे आणि त्यामुळे पुष्कळ लोकांनी मरिया आईचा अपमान देखील केला आहे. त्यांचा असा गैरसमज आहे की आई मरियेविषयी पवित्र शास्त्रात काही लिहिलेलं नाही. मित्रहो, पवित्र शास्त्र बायबल हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे लिहिलेलं आहे आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून प्रकटीकरण यामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच लिहिलेलं आहे. पवित्र शास्त्र बायबल हे संपूर्ण रहस्यांनी भरलेलं आहे. पहिला पेत्र चॅप्टर 1 वर्स 10 आणि 11 मध्ये लिहिलेलं आहे, ज्या संदेष्ट्यांनी तुमच्यावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी म्हणजे प्रभू येशूविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला याविषयी ते शोध करत होते. या वचनाकडे जरा लक्ष द्या. प्रेषितांची कृत्ये चॅप्टर 16 वर्स 6 आणि 7 मध्ये लिहिलेलं आहे. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फुग्रिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्यास त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मित्रहो, इथे येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही असं लिहिलेलं आहे. गलतीकरास चॅप्टर 1 वर्स 11 आणि 12 मध्ये लिहिलेलं आहे, कारण बंधूनो, मी तुम्हाला हे कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. लूक चॅप्टर 24 वर्स 44 मध्ये लिहिलेलं आहे, मग तो त्यांना म्हणाला म्हणजे प्रभू येशू प्रेषितांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने म्हणजे प्रभू येशूची वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी लिहिलेलं आहे, ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. ज्या लोकांचा गैरसमज आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आई मरियेला कधीच आई म्हटलं नाही. मित्र हो, पुन्हा सांगतो, संपूर्ण पवित्र शास्त्र हे येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे लिहिलेलं आहे आणि फक्त येशू ख्रिस्ताविषयीच लिहिलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने मरिया आईला आई म्हटलं आहे. मित्र हो, या महत्वाच्या वचनाकडे जरा लक्ष द्या. परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस. मी आपल्या आईच्या म्हणजे मरिया आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे. मातेच्या म्हणजे आई मरियेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून
तूच माझा देव आहेस. तसेच स्तोत्र चॅप्टर 71 वर्स 6 मध्ये लिहिलेलं आहे, जन्मापासून तूच माझा आधार आहेस. मातेच्या म्हणजे मरिया आईच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस. मी तुझी स्तुती निरंतर करीन. यशाया चॅप्टर 49 वर्स 1 मध्ये लिहिलेलं आहे, द्वीपांनो माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो कान द्या. मी म्हणजे प्रभू येशू गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला म्हणजे प्रभू येशूला बोलावले. मी म्हणजे प्रभू येशू मातेच्या म्हणजे आई मरियेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या वचनाकडे जरा लक्ष द्या. नीतिसूत्रे चॅप्टर 4 वर्स 3 मध्ये लिहिलेलं आहे, कारण मी म्हणजे प्रभू येशू आपल्या बापाचा म्हणजे परमेश्वराचा पुत्र होतो. माझ्या आईच्या म्हणजे आई मरियेच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. मित्रहो, ह्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आई मरियेचा एकुलता एक पुत्र होता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आई मरिया ही सदैव निष्कलंक होती आणि हे सर्व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे लिहिलेलं आहे. आणि आई मरियेचा जन्म फक्त येशू ख्रिस्तासाठीच झाला होता. मित्रहो, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे याजक पण हे फक्त लेवी वंशाजवळ म्हणजे अहरोनाच्या घराण्याजवळ होते. सर्वप्रथम अहरोन हा याजक होता. त्यानंतर पिढ्यानपिढ्या याजक हे लेवी वंशातील फक्त अहरोन घराण्याजवळ होते. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणजे आपल्या पुत्राला पाठवले ते याजक म्हणून. प्रभू येशू ख्रिस्त हा याजक होता. इब्री चॅप्टर 4 वर्स 15 मध्ये लिहिलेलं आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो म्हणजे प्रभू येशू सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवविषयक गोष्टीबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की त्याने दाने व पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत. हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपल्या स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने म्हणजे परमेश्वराने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू म्हणजे प्रभू येशू युगानुयुग याजक आहेस. मित्रहो, प्रभू येशू हा पवित्र निष्कलंक आई मरिया हिच्याद्वारे जन्माला होता. तर आपली आई मरिया ही कोणत्या कुळातील व कोणत्या घराण्यातील होती? तर आई मरिया ही लेवी कुटुंबातील अहरोन याजक घराण्यातील होती. लूक चॅप्टर 1 वर्स 35 आणि 36 मध्ये लिहिलेलं आहे, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर म्हणजे आई मरियेवर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. ह्या वचनाकडे जरा लक्ष द्या. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांस म्हणत तिला हा 6वा महिना आहे. ह्या वचनात प्रत्यक्ष देवदूताने मरियेला सांगितले, तुझ्या नात्यातील अलिशिबा, आणि अलिशिबा ही मरिया मातेची नात्यातली बहीण होती. तर मग अलिशिबा ही कोणत्या कुळातली होती? लूक चॅप्टर 1 वर्स 5 मध्ये लिहिलेलं आहे, यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव
अलिशिबा होते। याचा अर्थ आई मरिया देखील लेवी वंशातील अहरोन कुळातील होती। मित्र हो, प्रभू येशू ख्रिस्त हा निष्कलंक पवित्र आई मरियेचा पुत्र होता। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा लेवी वंशातील मोशे आणि अहरोन म्हणजे अहरोन याजक घराण्यातील होता। प्रभूचा गौरव सदा सर्वदा हो, आमेन।